हॅलो फ्रेंड्स, आपल्या राणी किचन डिशमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर आज आपली खूप खास अशी रेसिपी बनलेली आहे। तर आज आपण बनवलेले आहेत पावसाळ्यासाठी खास हिरव्या मुगाचे लड्डू। तर तुम्ही ही रेसिपी राणी किचन डिशला जाऊन पूर्ण व्हिडिओ पाहू शकता। चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करू शकता, कारण आपले हे चॅनल नवीनच आहे, सो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा। तर पाहू शकता हिरव्या मुगाचे लड्डू अप्रतिम असे झालेले आहेत आणि साजूक गाईच्या तुपामध्ये बनवलेले आहेत आणि हे पेड्यासारखे लड्डू झालेले आहेत। तर मला एक पाव किलोची अशी ऑर्डर आली होती। तर पाव किलोची ऑर्डर माझी पूर्ण झालेली आहे आणि आता आपले हे घरपोच होणार आहेत लाडू। तर तुम्हालाही हवे असतील तर नक्कीच तुम्ही ऑर्डर करू शकता, मला कॉल करू शकता आणि तुम्हाला जरी बनवून करून खायचे असतील तर तुम्ही माझ्या राणी किचन डिशला जाऊन भेट द्या यूट्यूब चॅनलला आणि पूर्ण रेसिपी पहा आणि तुम्हीसुद्धा करून खा। तर मस्त अशी आपली रेसिपी आहे इथे। तर हे हिरव्या मुगाचे लड्डू भरपूर प्रमाणात त्यात फायबर असतात, प्रोटीन असतं आणि भरपूर असं कॅल्शियमसुद्धा असतं, मॅग्नेशियम असतं, तर लोहसुद्धा भरपूर असतं। असं हे हेल्दी हलका फुलका नाश्ता आपला सकाळचा रोज तुम्ही एक लड्डू जरी खाल्ला तरी पोट असं फुल भरून जाईल असा हा नाश्ता आहे। तर एक लड्डू आणि दुधाचा एक ग्लास जरी घेतलं तरी खूप छान असं आपलं पोट भरून जातं। असा हा हलका फुलका मुलांच्यासाठी नाश्ता तुम्ही नक्कीच बनवून ठेवा, कारण हे एक महिनापर्यंत हे लड्डू अगदी आरामात चांगले राहू शकतात, कारण ह्याच्यामध्ये भरपूर असं तूप आहे आणि भरपूर असे ड्रायफ्रूट्स आहेत। त्यानंतर जास्त गूळ नाही, साखर नाही आहे आणि बिनपाकाचे हे लड्डू आहेत। तर विदाऊट गुळाचे विदाऊट शुगरचे हे लड्डू अप्रतिम आणि शुगरच्या लोकांच्यासाठी तर अगदी हलका फुलका खूप छान असा नाश्ता नक्कीच हा होतो। तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही राणी किचन डिशला जाऊन पूर्ण व्हिडिओ पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच मस्त लाडू बनवून करून खा। तर मस्त खा, स्वस्त राहा, आपल्या राणी किचन डिशला सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच ऑल ऑफ यू। तर असे हे फायबरयुक्त लाडू कोणाकोणाला आवडतात तर नक्कीच कमेंट्स करून सांगा। हे पौष्टिक लड्डू मुगाचे, हेल्दी मुगाचे, ते पण हिरव्या मुगाचे, अगदी तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच कमेंट्स करून सांगा। तर आपण काय रेसिपीला काय काय साहित्य घेतले, काय काय घेतलेलं आहे ते सर्व साहित्य आपण पाहणार आहोत। तर नक्कीच सांगा तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय आणि तुम्हाला हे माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लगेच सबस्क्राईब करा। चॅनलला नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि असेच माझ्या न्यू रेसिपी पाहत राहा। तर आता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत, तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपण कसंही काहीही खातो, तर बाहेरचं काहीही न खाता तुम्ही जर अशा पद्धतीने घरात मूग आणून जर अशा पद्धतीने तुम्ही छान असे लाडू बनवले तर मुलांच्यासाठी सुद्धा आणि सर्वांच्यासाठी हे लाडू अगदी पौष्टिक हेल्दी असे हलका फुलका आपला हा नाश्ता बनतो आणि खायलासुद्धा हेल्दी आणि पचायलासुद्धा हेल्दी। तर असे तुम्ही घरच्या घरीच असे लाडू तुम्ही बनवू शकता। तर आपण सालीसहित आपण ते मिक्सरला वाटण करून हे छान असे आपण लाडू बनवले। तर एक नंबर असे हे लाडू पौष्टिक, हेल्दी आणि भरपूर प्रमाणात फायबर असतं ह्याच्यामध्ये, कारण आपण सालीसहित ते वाटण केलेलं आहे। त्यानंतर भरपूर असं मॅग्नेशियम, कॅल्शियम, प्रोटीन, महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये भरपूर असं प्रोटीन असतं आणि त्याचबरोबर आपण सगळे सीड्स वापरलेले आहेत, ड्रायफ्रूट्स वापरलेले आहेत, त्यामुळे तर सर्व बाजूने हा लाडू अगदी उत्तम आणि पौष्टिक असा बनतो। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। काय साहित्य प्रमाण बघून घेऊया। तर आपण गॅस स्टार्ट केलेला आहे, एक पॅन ठेवून दिला आहे। त्यानंतर आपण एक वाटीभर म्हणजे एक पाव किलो असे हे मूग आहेत, सॉरी अख्खे मूग आहेत हे। तर अख्खे मूग छान असे निवडल्यानंतर आपण एका पॅनमध्ये हे छान असं भाजायला ठेवलेत आणि अगदी मंद गॅसवरती हे भाजून घ्यायचे आहेत। तर स्लो गॅस ठेवला, त्यानंतर अर्धा तास हे भाजायला गेला वेळ आपला। तर हे भाजून घेतल्यानंतर थोडेसे गार झाल्यानंतर आपण हे मिक्सरला वाटण करायचं आहे। थोडेसे थंड होऊन द्यायचे आहेत, लगेच वाटण करायचं नाही, कारण मग ते चिकट होतील। तर थंड झाल्यानंतर छान असं हे वाटण करून घेतलं। पाहू शकता मिक्सरच्या साहाय्याने अगदी जास्त पण बारीक करायचं नाही पीठ, कारण थोडंसं रवाळ असं वाटण करायचं आहे।
ज्यामुळे आपल्याला भाजायला सुद्धा सोपं जातं आणि छान असं भाजलं जातं, कारण आपण नंतरसुद्धा आपण त्याचं वाटण करणार आहोत. तर रवाळ असं वाटण करून घेतलं. त्यानंतर आपण आता ते एक छान असं पॅनमध्ये हे करणार आहोत, रोस्ट करणार आहोत. ते पण थोडं तूप घालून आपण ते छान असं भाजून घेणार आहोत. तर मी थोडंसं पीठ पहिल्यांदा घातलं, अगदी थोडंसं पीठ घालायचं आहे, त्याच्यामध्ये तूप घालायचं आहे, ते छान असं भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर परत असं 1-3 वेळा आपण हे पीठ असं थोडं करत तुपावरती छान असं भाजून घेतलं आणि त्यामुळे हे छान भाजलं. एकदम जर पीठ घातलं तर ते पीठ तुम्ही व्यवस्थित भाजलं जाणार नाही आणि ते कच्चं राहणार, त्यामुळे आपले लाडू बिघडतील. तर थोडंसं पीठ घेऊन थोडं तूप घालून त्याच्यामध्ये छान असं हे पहिल्यांदा महत्त्वाचं आहे भाजून घेणं. तर हे छान असं भाजून घेतल्यानंतर पाहू शकता त्याचा कलरसुद्धा कसा गोल्डन असा आलेला आहे. तर भरपूर असं तूप घातलेलं आहे, त्याच्यात 1/2 किलो असं तूप गेलेलं आहे आणि छान असं हे भाजून घेतलेलं आहे पीठ आणि सुगंध घरात अगदी दरवळत होता, एवढं छान असं भाजून घेतलं. त्यानंतर पंपकिन सीड्स, कॅरळ सीड्स, बदाम, तुमच्याकडे जे असतील ड्रायफ्रूट्स ते घाला. तर मी ते बदाम थोडे आणि पंपकिन सीड्स, कारळ सीड्स आणि मगजबी हे घातले, छान असे भाजून घेतले, रोस्ट केले. त्यानंतर इथे मी डिंक घेतला, एक छोटी वाटी असा डिंक घेतला, तो छान असा तुपावरती फ्राय केलेला आहे. भरपूर डिंकसुद्धा आहे, जसं 1/2 किलोचं प्रमाण आहे तेवढाच अर्धी वाटी असं ते घेतलं. त्यानंतर आपण तो भाजून घेतला. आता आपण हे मिक्सरला वाटण करणार आहोत. तर हे मिक्सरला आपण वाटण करणार आहोत, सगळं मिश्रण केलेलं आहे. तर हे थोडं घालून ड्रायफ्रूट्स वगैरे घालून त्याच्यामध्ये आपण थोडं करून हे वाटण छान असं करून घ्यायचं आहे. आणि थोडेसे तीळसुद्धा मी भाजून रोस्ट करून ठेवले होते, तर ते सुद्धा बाजूला ठेवलेले आहेत. आणि आता ते रोस्ट केलेले ह्याच्यामध्ये आपण सर्व मिक्सरला लावून घेतलेलं आहे. मिक्सरला लावून घेतलं आणि छान असं वाटण करून घेतलं. आता त्याच्यामध्येच पंपकिन सीड्स, कारळ सीड्स हे सगळं रोस्ट केलेलं त्याच्यामध्ये घालून वाटण करून घ्यायचं आहे आणि थोडासा गूळ ते वाटण झाल्यानंतर त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता ते वाटून झालं आणि त्याच्यामध्ये आपण गूळ घालून घेतला. आता गूळ थोडासा खडीसाखर अगदी थोडीशी टाकायची आहे, गाठीची खडीसाखर, जेणेकरून छान अशी टेस्ट येते त्याला. तर थोडी त्यानंतर परत एकदा वाटण केलं. ते सगळं वाटण झाल्यानंतर आपण पाहू शकता छान असं आपल्या इथे बॅटर आपल्या इथे तयार झालेलं आहे. आता सर्व असं थोडं घालून आपण गूळ घालून सगळं वाटण तयार करून घेतलं. त्यानंतर आता आपण सगळं ते एकत्र मिक्स करायचं आहे, कारण पाहू शकता हे त्यानंतर आपण थोडेसे वरती जेणेकरून दिसण्यासाठी पंपकिन सीड्स आणि भरपूर असं याच्यामध्ये 1 चमच असं वेलची पूड घातलेली आहे, जायफळ पूड घातलेली आहे. आणि आपण हा जो डिंक तळलेला आहे तो डिंक आपण तळलेला डिंक वरती घालून घ्यायचा आहे, तो बारीक करायचा नाही आता मिक्सरला, तो वरती घालून सगळं मिश्रण हाताने खुस्करून घ्यायचं आहे, एकजीव करायचं आहे. आणि त्यानंतर आपण आता तो लाडू वळून घ्यायचा आहे. तर बायडिंगसुद्धा छान आलेलं आहे लाडवाला, पाहू शकता किती सुंदर असं बायडिंग झालेलं आहे. जास्त तूप घातलं आणि छान असं भाजल्यामुळे त्याला छान असं बायडिंग आलं. आता हे सगळं मिश्रण एकत्र केलं आणि आता आपण एक छान असा छोटा लाडू आपण इथे बनवून घ्यायचा आहे. तर इथे पाहू शकता आणि त्याला जे मगजबी होतं ते मी थोडे बाजूला भाजून ठेवले होते, ते आता एक मगजबी लावून छान असा अगदी पेड्यासारखा हा लाडू तयार होतो. तर पाहू शकता अगदी पेड्यासारखा हा लाडू आपल्या इथे तयार झाला आहे. आणि आता पाहू शकता मी सगळे लाडू असे थोडे बांधून घेते आता. तर पाहू शकता हे सर्व लाडू आपले इथे तयार झालेले आहेत, अगदी पेड्यासारखं लाडू आहेत. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर नक्कीच करून पहा रेसिपी. आणि चॅनलला नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा, खात राहा. आणि आवडला असेल तर नक्कीच कमेंट्स करून सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का, आणि तुम्ही हे व्हिडिओ माझ्या कुठून पाहता आणि माझ्या रेसिपी कशा असतात ते सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगा. आणि पाहू शकता आता एक लाडू तुम्हाला तोडून दाखवते. तर एवढा सॉफ्ट आणि मऊसूद हा लाडू, जसा पेढा असतो तसाच हा लाडू झालेला आहे. पाहू शकता अगदी कंदी पेढे कसे असतात तसे हे लाडू झालेले आहेत. पाहू शकता अगदी ते आपण जे डिंक भाजलेला आहे तो त्याच्यामध्ये आपल्या दाताखाली येण्यासाठी छान असं लाडू लागण्यासाठी तो असं घातलेला आहे. तर मस्त असे आपले इथे लाडू तयार झालेले आहेत.
तर नक्कीच सांगा रेसिपी कशी वाटली. आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. तर आपले हे फायबरयुक्त लाडू आपले इथे छान असे मुगाचे, तेही हिरव्या मुगाचे लाडू छान असे तयार झालेले आहेत. तर आपल्याकडे सगळ्या प्रकारचे लाडू बनतात. नाचणीचे बनतात, हे पिवळ्या डाळीचे म्हणजेच मुगाचे बनतात, मुग डाळीचे बनतात, त्यानंतर शिंगाड्या पिठाचे बनतात, त्यानंतर भरपूर प्रकारचे आपण लाडू बनवतो. तर आत्ताशी माझी सुरुवात आहे आणि मी थोडे थोडे लाडवांची ऑर्डर आत्ताशी घेत आहे आणि मला अशा 2-4 आत्तापर्यंत ऑर्डर झालेले आहेत आणि सर्वांना ते लाडूसुद्धा खूप आवडलेले आहेत. तर अशी आपली छोटीशी रेसिपी असते आणि छान छान रेसिपी असतात. अगदी छान अशा सर्व रेसिपी बनल्या जातात इथे आपल्या राणी किचन डिशमध्ये. तर नक्कीच आपला हा व्हिडिओ तुम्ही राणी किचन डिशचा संपूर्ण पाहत जा आणि प्लीज सबस्क्राईब करत जा, लाईक करत जा, शेअर करत जा. थँक्यू सो मच. मस्त खा, स्वस्त राहा आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा. थँक्यू सो मच.